ओबीसीचं आरक्षण प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। शासन पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा आवाज दडपण्याचा जे ओबीसींना इथलं शासन प्रशासन सापत्न आणि दुय्यम वागणूक देते। आज ओबीसी बीजेएनटीच्या छोट्या छोट्या घटकांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे आणि ती मनातली असुरक्षितता संपवण्यासाठी आम्ही अंतरवली सराटी हे गाव निवडलं। अंतरवली सराटीमध्ये ओबीसी मधील मराठा समाजाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आरक्षणाचा त्यासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। ते आपल्याबरोबर आहेत। काल बार्शी पोलिसांनी स्थानबद्ध केलं, आज तुम्हाला जालन्यातील गोंदी पोलिसांनी देखील प्रतिबंधात्मक नोटीस दिलेली आहे। खरं तर आमची लढाई ही संविधानिक सनदशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आहे आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचे थ्रेड्स पोचू नयेत आणि जे सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन आहे आत्ता कुठंतरी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर या छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटतं आहे आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि मला वाटतं शासन पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतो। पण अंतरवलीतच का, म्हणजे जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? कायदा सुव्यवस्थेचा आहे बघा, लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं उपोषणासारखं वेपन्सद्वारे आम्ही लढतोय। आम्ही काय हातामध्ये काट्याकुराडी घेऊन आम्ही भांडत नाही आहोत। आणि अंतरवली सराटीमध्ये करण्याचा उद्देश असा आहे की ओबीसीची मागची 3 आंदोलनं झाली, त्या उपोषणांकडं तिथला लोकलचा एखादा लोकप्रतिनिधीसुद्धा गेला नाही आणि शासनानं त्याची दखल घेतली नाही। याचं आम्हाला दुःख आहे। म्हणजे ओबीसींना इथलं शासन प्रशासन सापत्न आणि दुय्यम वागणूक देते म्हणून आम्ही अंतरवली सराटी हे गाव निवडलेलं आहे आणि या गावामध्ये सुद्धा 50 ते 60% लोक ही ओबीसी बीजेएनटी प्रवर्गाची आहेत। त्यामुळे तिथल्या लोकांचा आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होत असेल? आज ओबीसी बीजेएनटीच्या छोट्या छोट्या घटकांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे आणि ती मनातली असुरक्षितता संपवण्यासाठी आम्ही अंतरवली सराटी हे गाव निवडलेलं आहे। बरं, मग पोलिसांनी ज्या पद्धतीने आता प्रतिबंध केलाय, आता पुढचं नेमकं तुमचं काय आहे? आता माझी अंबडला आता 10 वाजता आमच्या ओबीसी बांधवांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर बैठक होत आहे। आम्ही तिथं धोरण ठरवत आहोत आणि आम्ही आमच्या उपोषणावरती आमच्या भूमिकेवरती ठामपणे आम्ही हे आंदोलन करणार आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनानं आमच्यावर किती दबाव आणला, हा ओबीसींचा आवाज दाबण्याचा शासनाकडून प्रयत्न आहे का? हो, ओबीसी या महाराष्ट्राचा देशाचा नागरिक नाही आहे का? त्यांच्या मागण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार आहात का? जे हक्कानं जे घटनात्मक रिझर्वेशन आम्हाला दिलेलं आहे ते रिझर्वेशन आमचं अबाधित राहिलं पाहिजे ही आमची मागणी आहे। आम्ही त्यांना कुठलं द्यावं कसं द्यावं हा शासनाचा विषय आहे, पण आमचं आरक्षण वाचलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। बरं, आज शंभूराज देसाई देखील त्यांना भेटायला येणार आहेत। वेगवेगळे मंत्र्यांकडून त्यांना आश्वासन देखील दिलं जाते। सरकारकडून कुठंतरी त्यांना प्रोत्साहन मिळतंय का, असं काही तुमची भूमिका? शासनानं सरकारनं त्यांना काय सल्ले देत आहेत किंवा त्यांना काय आश्वासनं देत आहेत याच्याशी आमचं देणं घेणं नाही। या महाराष्ट्रामधला 50 ते 55% जास्त असणाऱ्या ओबीसी बीजेएनटी एसबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी हा लक्ष्मण हाके आंदोलनासाठी उपोषणावरती ठाम आहे आणि शासन काय करते याच्याशी आमचं कुठलंही काही देणं घेणं नाही। आता तर नोटीस आहे तुम्हाला, म्हणजे काय नोटीस आम्ही लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं जी आम्हाला नोटीस दिली तीच जरांगेंना नोटीस दिली का याचं उत्तर शासनानं द्यावं। जे आमच्या बाबतीत जी वागणूक आहे शासनाची ती पुढच्या बाबतीत आहे का याचं उत्तर शासनानं या ओबीसींना द्यावं। ओबीसीच्या आरक्षणाचं फक्त अबाधित राहिलं पाहिजे, त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स नाही आले पाहिजे ही आमची भूमिका आहे। तुम्ही आग्रही आहात, पुन्हा ठाम आहात? आम्ही ठाम आहोत। आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या आंदोलनामध्ये तसूभर सुद्धा बाजूला हटणार नाही आहोत। एकूणच एक मोठा पेच उभा राहिलेला आहे की लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आपण अंतरवली सराटीमध्ये आंदोलन करण्यासाठी आणि प्राणांतिक उपोषण करण्यासाठी ठाम असल्याचं देखील ते म्हणत आहेत। त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठा पेच या ठिकाणी उभा राहिला आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।